एका आयताची लांबी 15 मीटर व रुंदी 5 मीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? पहिल्यांदा सूत्र लिहून घ्यायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी दिली आहे 15, रुंदी दिली आहे 5, 15 पाची 75 आणि आपलं जे सूत्र एक क्षेत्रफळाचं एकक असतं ते चौमी म्हणजे चौरस मीटर, 75 चौरस मीटर. वरचा जो प्रश्न होता त्याच्यात फक्त आयताचे क्षेत्रफळ काढायचं होतं. आता इथं बघा, 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 600 रुपये असल्यास 16 मीटर लांब व 14 मीटर रुंद भूखंडाची किंमत किती होईल? आता इथं लांबी आणि रुंद दिली आहे, म्हणजेच काय, हा भूखंड कसा असणार आहे? आयत असणार आहे. मग आयताचं भूखंड आहे म्हणजे असा 15 मीटर, 16 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद. मग इथं आयताचे क्षेत्रफळ किंवा तुम्ही काय म्हणू शकता, भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आपली आहे 16 गुणिले रुंदी आहे 14. आयताचे भूखंडाचे क्षेत्रफळ 16 गुणिले 14, त्याचं उत्तर आलं 200 चौरस चौमी. पुढं आता आपल्याला किंमत विचारली आहे, भूखंडाची किंमत किती होईल? मग इथं भूखंडाची किंमत एकूण, कारण की इथं 1 चौमी भूखंडाची किंमत दिली आहे 600, तर आता आपल्याला किती आले? 224 गुणिले हे 600. मग उत्तर येणार आहे हे 2 शून्य, साईन चौक 24, हातचे आले 2, साई दोन्ही 12 आणि 1 3 आणि साईन दोन्ही 12 आणि 1 13. उत्तर आलेलं आहे 1,34,400 रुपये, कारण की हे किंमतमध्ये आहे म्हणून.